विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जनरल सायन्स सामान्य विज्ञान इयत्ता 8वीतील दुसरा धडा आरोग्य व रोग हेल्थ अँड डिसीज हा अभ्यासणार आहोत. समटाइम्स वी बिकम सिक. व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली व्हेन यू आर नॉट फीलिंग गुड? समटाइम्स यू विल टेक सम मेडिसिन्स अँड फील गुड, or sometimes without any medicine you feel good. Have you ever experienced such kind of things in your life? बघा, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच वेळेला आजारी पडत असतो आणि आजारी पडल्यानंतर कधी कधी औषधं घेऊन तर कधी औषधं न घेताही आपण बरे होतो. मग असं का होतं? अशा गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अनुभवल्या आहेत का? तर या सगळ्यांचा शोध, या सगळ्यांची उत्तरं आपण आता मिळवणार आहोत. आपल्याला नेहमी सांगितलं जातं की आपलं आरोग्य सांभाळलं पाहिजे. आरोग्य म्हणजेच आपली संपत्ती, हेल्थ इज वेल्थ. मग काय असतं एक्झॅक्टली हेल्थ? आरोग्य काय असतं? तर बघा, हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंगनेस अँड नॉट मेअरली द अब्सेन्स ऑफ एनी डिसीज. म्हणजेच काय? रोगाचा नुसता अभाव म्हणजेच आरोग्य नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः सुदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य. याचा अर्थ आपलं आरोग्य जे आहे ते आपल्या शरीरामध्ये एखादा आजार नसणं म्हणजे नाही, तर आपली भौतिक अवस्था म्हणजे आपलं शरीर फिजिकल, मेंटल आपली मानसिक अवस्था देखील चांगली असणं आवश्यक आहे आणि सोशल आपण जेव्हा समाजामध्ये वावरतो तेव्हा देखील आपलं आरोग्य, आपण निरोगी असल्याचा भास आपल्याला आणि इतरांना झाला पाहिजे. तर या पूर्ण एकत्रित फिजिकल, मेंटल आणि सोशल वेलबिंगनेसलाच काय म्हणतो आपण? हेल्थ. रोग किंवा डिसीज काय असतो? तर बघा, कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस इन फिजिओलॉजिकल ऑर सायकोलॉजिकल प्रोसेसेस ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज डिसीज. म्हणजेच काय? शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीय शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यांमध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग होय. म्हणजेच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कार्य करत असताना आपल्या शरीराचे एखादा अवयव जर इतर अवयवांसोबत कॉर्डिनेट करत नसेल किंवा आपला ब्रेन, आपली बुद्धी आपल्या अवयवांसोबत कॉर्डिनेट करत नसेल, काहीतरी ॲबनॉर्मल किंवा वेगळ्या पद्धतीनं काम केलं जात असेल किंवा त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होत असतील, तर अशा परिस्थितीला आजार किंवा डिसीज असं म्हणलं जातं. पर्यंत तुम्ही अनेक आजार ऐकले असतील, जसं की डायबिटीज आहे ज्याला मधुमेह म्हणलं जातं, हृदयविकार असेल, हार्ट डिसीजेस, अस्थमा असेल ज्याला दमा आपण म्हणतो, किंवा कोल्ड असेल, सर्दी असेल, फीवर, ताप असेल, तर असे वेगवेगळे आजार आपण आपल्या आजूबाजूला होत असताना पाहतो किंवा आपणही कधी कधी त्याच्यातून सफर होत असतो. तर हे जे आजार असतात, ह्या प्रत्येक आजाराची रिझन्स, कारणं वेगवेगळी असतात, त्याचप्रमाणे त्यांची सिम्टम्स, लक्षणं देखील वेगवेगळे असतात. मग या सगळ्या विविध आजारांचा जर अभ्यास आपल्याला करायचा असेल, दे मस्ट कम अंडर द सेम हेडिंग. एका हेडिंगखाली त्यांना आपण घेणं गरजेचं आहे. अँड दॅट हेडिंग इज द टाईप्स ऑफ डिसीजेस. मग डिसीजेसचे काय प्रकार पडतात किंवा त्याचे काय सब टाईप्स आहेत याचा अभ्यास आपण आता करणार आहोत. तर तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता टाईप्स ऑफ डिसीज. दे आर ब्रॉडली क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स अकॉर्डिंग टू द ड्युरेशन, अकॉर्डिंग टू द रिझन्स. कालावधीनुसार किती वेळ लागतो आहे त्यांना बरं होण्यासाठी, एक, किंवा मग कारणांनुसार कशामुळे ते आजार झालेत यानुसार पहिल्यांदा 2 प्रकार पडतात त्याचे. कालावधीनुसार 1, कारणानुसार 2, ज्याला की आपण अकॉर्डिंग टू ड्युरेशन, आणि नंबर 2 अकॉर्डिंग टू रिझन्स असं म्हणतो. आता परत त्याचे सब टाईप्स आहेत. अकॉर्डिंग टू ड्युरेशन या अंडर आपल्याला क्रोनिक डिसीजेस आणि ॲक्यूट डिसीजेस पाहायला मिळतात, जसं की दीर्घकालीन आजार जे लवकर बरी होत नाहीत आणि तीव्र रोग ज्यांच्यावर औषधांचा परिणाम पटकन होत नाही. अशा दोन्ही प्रकारचे आजार कालावधीनुसार म्हणजे अकॉर्डिंग टू ड्युरेशन अंडर येतात. त्याचे आपण काही एक्झाम्पल्स पुढं पाहणारच आहोत. त्याचप्रमाणे अकॉर्डिंग टू रिझन्स, कारणांनुसार देखील 2 प्रकार आहेत. एक, हेरिडिटरी डिसीजेस, 2 ॲक्वायर्ड डिसीजेस. म्हणजेच काय? अनुवंशिक रोग, आईवडिलांपासून मुलांपर्यंत आलेले रोग, किंवा मग उपार्जित रोग ज्याला की आपण म्हणजे जे स्वतः निर्माण केले गेले आहेत त्या व्यक्तींद्वारे. असे 2 प्रकार कारणांनुसार पडतील. आणि उपर्जित रोग जे आहेत ज्याला की आपण
ॲक्वायर डिसीजेस म्हणतो. याच्यामध्ये परत दोन प्रकार, इन्फेक्शियस डिसीजेस आणि नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. म्हणजेच संसर्गजन्य रोग एकाला झाल्यानंतर दुसऱ्याला होऊ शकतो, अशा पद्धतीचे आजार, जसं की मग सर्दी असेल, फ्ल्यू असेल, डेंग्यू असेल, कांजण्या असतील, हे सगळे आजार. आणि दुसरं आहे असंसर्गजन्य रोग. याच्यामध्ये आपण डायबिटीज, हार्ट डिसीज, म्हणजे एखाद्या व्यक्तीला आहे म्हणून दुसऱ्या व्यक्तीला होतो असं नाही, मग त्याला नॉन इन्फेक्शियस डिसीज असं म्हणतात. इन्फेक्शियस डिसीजेस, संसर्गजन्य रोग. आता संसर्गजन्य रोग म्हणजे काय, तर दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक कीटक किंवा प्राणी असतील यांच्याद्वारे पसरणारे रोग, यांना आपण संसर्गजन्य रोग म्हणतो. डिसीज स्प्रेड थ्रू contaminated air, water, food or vectors, they may be the insects or the animals, are called infectious diseases. तर आपण चार्टमध्ये बघू शकतो, नेम ऑफ द डिसीज, रोगाचे नाव, पॅथोजन, कारक म्हणजे ज्यांच्याद्वारे तो होऊ शकतो, मोड ऑफ इन्फेक्शन, संक्रमण, संसर्ग होण्याचं माध्यम, सिम्पटम्स म्हणजे लक्षणे, प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट, त्याच्यावरचे उपाय आणि उपचार. तर बघा, पहिला आहे नंबर 1 ट्युबरक्युलोसिस. पॅथोजन इज मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाई, म्हणजेच जीवाणू आहेत त्यांची कारक. क्षय आजार आहे. संक्रमणाचं माध्यम, मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे, स्पिटिंग बाय पेशंट थ्रू एअर, प्रोलॉंग्ड कॉन्टॅक्ट विथ अँड शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंट, म्हणजे जो रोगी आहे, जो पेशंट आहे, त्यांच्या थुंकीमार्फत हा आजार पसरू शकतो, किंवा मग रोगाच्या जास्त काळ सानिध्यात आल्यामुळं किंवा त्यांच्या वस्तू वापरल्यामुळं असा आजार हा पसरू शकतो. त्याचे सिम्पटम्स काय आहेत, क्रोनिक कफ, ब्लडी स्पिटिंग, इमॅसिएशन, डिफिकल्टी ब्रिदिंग, म्हणजेच काय, दीर्घकाळ असलेला खोकला, थुंकीतून रक्त पडणे, वजन कमी होणे, श्वासोच्छ्वास घेण्यामध्ये त्रास होणे, हे त्याची लक्षणं आहेत. आणि प्रिव्हेन्शन काय आहे किंवा त्याच्यावर उपाय काय आहे, कशा पद्धतीनं ट्रीटमेंट केली जाते, तर BCG वॅक्सिन, आयसोलेशन ऑफ पेशंट, रेग्युलर मेडिटेशन लाईक डॉट, म्हणजे BCG लस टोचून घ्यावी लागेल त्या पेशंटला. त्याचप्रमाणे नियमित औषधं घेणं, इतरांपासून वेगळं राहणं, आणि डॉट्स हा उपचार पूर्ण. डॉट्स काय, तर प्रत्येक सरकारी दवाखान्यामध्ये डॉट केंद्र असतात आणि त्या ठिकाणी गोळ्या ह्या मोफत मिळत असतात डॉट्सच्या. तर या माध्यमातून त्या व्यक्तीचा आजार हा बरा होऊ शकतो. नंबर 2 हिपॅटायटिस जॉइंटी ज्याला आपण म्हणतो, ज्याला की कावीळ आपण मराठीमध्ये म्हणतो. काय पॅथोजन्स आहेत, काय कारक आहेत त्याच्यामध्ये, हिपॅटायटिस व्हायरस ABCDE, जे विषाणू आहेत हिपॅटायटिसचे ABCDE, हे त्याची कारक आहेत, त्यांच्या माध्यमातून हा आजार पसरू शकतो. संक्रमणाचे माध्यम, मोड ऑफ इन्फेक्शन, कंटॅमिनेटेड वॉटर, शेअरिंग ऑफ निडल्स, ब्लड ट्रान्सफ्युजन, म्हणजे पाणी, रुग्णांसाठी वापरलेल्या सुया, जे आता आपण नवीन पेशंट जर असेल त्याला नवीन सुई घेऊनच इंजेक्शन दिलं जातं, पण जर एखाद्या पेशंटला वापरलेली सुई दुसऱ्या पेशंटला वापरण्यात आली तर याचं संक्रमण होऊ शकतं. तर या पद्धतीनं हा आजार पसरतो. लक्षणं काय आहेत, सिम्पटम्स काय आहेत, ॲनोरेक्झिया, येलो युरिन, जनरल विकनेस, नोसिया, वॉमिटिंग, ग्रे स्टूल, म्हणजे भूक कमी लागणे, पिवळी लघवी होणे, थकवा येणे, मळमळ होणे, राखाडी रंगाची विष्ठा येणे, ही सगळी त्याची लक्षणं आहेत. काय उपाययोजना आहेत, त्याच्यावर उपचार आहेत, प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स, उकळलेलं पाणी पिणे आणि हात स्वच्छ धुणे, हँडवॉशने हात स्वच्छ धुणे, हा त्याच्यावर उपाय आहे. नंबर 3 डिसेंट्री, ज्याला की आपण अतिसार म्हणतो. आणि काय कारक आहेत, पॅथोजन्स आहेत त्याच्यामध्ये, बॅक्टेरिया, व्हायरस, शिगेला, बॅसिलाय, एंटामोइबा हिस्टोलायटिका, तर जीवाणू, विषाणू, ही सगळी त्याची, एंटामोइबा हिस्टोलिटिका, ही सगळी त्याची कारकं आहेत. आणि संक्रमणाचं माध्यम, मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न व पाणी, हे त्याचं इन्फेक्शनचं कारण आहे. सिम्पटम्स, लक्षणं काय आहेत, वॉटरी स्टूल,
पेन्स इन ॲबडॉमिन म्हणजे पोटदुखी होणं सातत्यानं आणि पातळ जुलाब होणं ही त्याची लक्षणं आहे. प्रिव्हेन्शन काय उपाययोजना आहेत त्याच्यावर? ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर, बघा उकळलेलं पाणी आपण नेहमीच पिलं पाहिजे. त्याच्यामध्ये जे जंतू असतील, जीवाणू किंवा विषाणू असतील, त्यामुळे त्या उकळलेल्या पाण्यामध्ये हीटमुळे ते नष्ट होत असतात. त्यानंतर प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, ORS कन्झम्पशन म्हणजे अन्न झाकून ठेवावे, उकळून पाणी प्यावे आणि जलसंजीवनी घ्यावी म्हणजे ORS आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. त्यानंतर नेक्स्ट इज द कॉलरा. व्हायब्रो कॉलरी इज द पॅथोजन. मोड ऑफ इन्फेक्शन इज कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. सिम्टम्स ओमिटिंग, सेव्हिअर डायरिया, क्रॅम्प्स इन लेग्स. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट फॉलोइंग हायजेनिक प्रॅक्टिसेस, अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, व्हॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलरा. बघा पटकी नावाचा आजार आहे कॉलरा त्याला म्हणलं जातं, जीवाणूंच्या मार्फत होतो. जीवाणू व्हायब्रो कॉलरी हा जीवाणू आहे, त्यांच्या माध्यमातून हा आजार होतो. दूषित अन्न पाणी जर पिण्यात आलं तर हा आजार पसरत असतो. उलट्या, जुलाब होणे, पोट दुखणे ह्या सगळ्या गोष्टी त्यामधून लक्षणांच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. उपचार काय आहेत त्याच्यावर? तर स्वच्छता राखली पाहिजे. उघड्यावरचं अन्न, बाहेरचं गाड्यावरचं वगैरे अन्न आपण खाल्लं नाही पाहिजे. पाणी उकळून पिलं पाहिजे, बाहेरचं पाणी पिलं नाही पाहिजे. तर हे सगळे त्याचे प्रिव्हेन्शन्स आहेत किंवा प्रतिबंधात्मक उपाय आहेत. आणि लससुद्धा त्याची घ्यावी लागते. नेक्स्ट शेवटचं लास्ट आहे टायफॉईड. विषम ज्वर तर आपण म्हणतो. पॅथोजन्स कारक आहेत. साल्मोनेला टायफी जो जीवाणू आहे. संक्रमणाचं माध्यम तेच आहे. मोड ऑफ इन्फेक्शन दॅट इज कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर म्हणजेच दूषित अन्न व पाणी. लक्षणं काय आहेत? भूक कमी होणे, डोकं दुखणे, अतिसार, पुरळ येणे आणि ताप येणे. साधारणतः 104 फॅरनहाइट एवढा ताप, जास्त ताप येऊ शकतो. काय प्रिव्हेन्शन्स आहेत? ड्रिंकिंग क्लीन वॉटर, व्हॅक्सिनेशन, प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज म्हणजे स्वच्छ निर्जंतुक पाणी प्यावे, लसीकरण करणे आणि सांडपाण्याची विल्हेवाट योग्य रीतीने लावणे. तर ह्या सगळ्या उपाय आणि उपचार आहेत. बघा उपाय आणि उपचारामध्ये जर आपण कॉमन पाहिलं तर स्वच्छता राखणं महत्त्वाचं आहे. हात स्वच्छ धुणं, हँडवॉशने गरजेचं आहे. पाणी उकळून पिणं गरजेचं आहे. बाहेरचं अन्न म्हणजे जास्तीत जास्त आजार जर तुम्ही पाहिले संक्रमणाचे माध्यम किंवा मोड ऑफ इन्फेक्शन जर आपण पाहिले, यू विल फाइंड दॅट मोर रिझन्स आर कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. आणि मग असं दूषित अन्न पाणी कुठं असतं? आपल्या घरी असतं का? तर नाही. ते अन्न आपल्याला बाहेरच्या गाड्यावर पाहायला मिळतं. बाहेरच्या गाड्यावरचं पाणी असेल, अन्न असेल, ते दूषित असतं. म्हणून बाहेरचं खाल्लं नाही पाहिजे. घरचंच जेवण हे आपण वेळेत घेतलं पाहिजे. आणि प्रॉपर डाएट असला पाहिजे. आपल्या जेवणामध्ये सर्व गोष्टींचा समावेश असला पाहिजे. भाजी असेल, पोळी असेल, भाकर असेल, वरण असेल, या सगळ्या गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये असला पाहिजे. यामुळे आपल्याला विटॅमिन्स मिळतील, आपली इम्युनो पॉवर म्हणजेच आपली प्रतिकारशक्ती वाढेल आणि आपण कोणत्याही आजाराला बळी पडणार नाहीत.